आपण पाहताय ठळक वार्ता। पूररेषा संघर्ष समितीच्या वतीने सलग दुसरा दिवस आहे उपोषणाचा, परंतु आता आपल्याला काही शासकीय अधिकारी कुळगाव बदलापूरचे मुख्याधिकारी पाहायला मिळतात। सर काय सांगाल, आज आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून सकारात्मक अशी चर्चा झाली काय अधिकारी आहे उपोषणाला जे बसलेले ते सगळे आपले पुत्र आहेत आणि आपल्या शहरातीलच सगळेजण आहेत। त्यामुळे हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या आता पूररेषेमुळे बाधित झालेल्या आहे आणि नो डेव्हलपमेंटसारख्या झोनमध्ये त्या गेलेल्या आहेत। वास्तविक पाहता आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ज्या जमिनी ऑलरेडी येलो झोनमध्ये रेसिडेन्शियल झोनमध्ये दर्शविलेल्याच आहेत आणि ज्या जमिनी या पूररेषेच्या आत ऑलरेडी बांधलेल्या आहेत याच्या अगोदर त्यांचं बांधकाम झालेलं आहे, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे। कारण की ह्या पूररेषेमध्ये येणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर इमारती नाहीत, त्या प्लेन जमिनी आहेत, याच्यापुढे त्या बांधकामासाठी त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही असं आपली तरतूद आहे। आणि त्याचबरोबर ज्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग आहेत त्यांना वाढीव व्यवसाय मिळणार नाही, इन्सेंटिव्ह मिळणार नाही। त्यामुळे त्या जमिनीचे त्या बिल्डिंगच्या पुनर्निर्माणासाठी सुद्धा खूप अडचण निर्माण झाली। त्यामुळे हा प्रश्न खूप जेन्युन आहे। या बाबत नगरपालिकेच्या वतीने या अगोदर देखील साधारणतः 2 वर्षापासून आपण हा प्रस्ताव जो आहे तो नगर विकास विभागालाही दिला होता। माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील या ठिकाणी आपण भूमिका मांडली होती। त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक देखील घेऊन त्याच्यामध्ये इरिगेशन खात्याला काही निर्देश दिले होते की जी पूररेषा आखण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल फेर सर्वेक्षण करण्यात आहे। परंतु इरिगेशन खात्याने फेर सर्वेक्षण करण्यासाठी असमर्थता दर्शविली। त्यांनी त्याच्यात सजेशन दिलं की तुम्ही IIT संस्थेकडनं ते सर्वेक्षण करून घ्या आणि याबाबत आमची ऑनलाईन बैठक देखील IIT कानपूरच्या एक्सपर्ट लोकांची झालेली आहे। परंतु त्यांनी जे सर्वेक्षण दिलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की पूररेषा डिसाईड करत असताना केवळ बदलापूरपुरताच विचार करता येणार नाही तर उल्हासनगरच्या पूर्ण खोऱ्याचा विचार करावा लागेल। आणि मग अशा वेळेस अशा प्रकारचं पूर्णच फेर सर्वेक्षण करण्यासाठीची जी रक्कम आहे ती बऱ्यापैकी मोठी रक्कम होती आणि बदलापूर शहर व्यतिरिक्त सर्वच खोऱ्याचा भार जो आहे पैशाचा भार तो नगरपालिकेनं उचलणं काही संयुक्त नाही आहे। त्यामुळं हे फेर सर्वेक्षण इरिगेशन खात्याने करावं असं नगरपालिकेने त्यांना सुचवलं, परंतु त्यानंतर मात्र त्यात काही प्रगती झाली नाही आणि एकतर फेर सर्वेक्षण करावं किंवा ज्या तरतुदी आहेत UDCPR त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी असे 2 पर्याय समितीच्या वतीनं करण्यात आलेले आहेत। तर त्यापैकी नगरविकासची जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये काही सुधारणा करून जी जागा ऑलरेडी येलो झोनमध्ये आहे म्हणजे रहिवासी क्षेत्रात आहे त्या ठिकाणी कंडिशनल परवानगी द्यावा अशा प्रकारची मागणी इथल्या संघर्ष समितीची आहे आणि ती रास्त देखील आहे। तर याबाबत कालच मी त्यांच्याशी चर्चा केली। काल या ठिकाणी मी सर्व सविस्तर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर आज त्यांना सांगितल्याप्रमाणे आज दुपारी माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊन दिशा माझा अहवाल देखील सादर केला आणि याबाबत शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती देखील त्या ठिकाणी आलेलो आहे। तर आता हे आणि यामध्ये शासनाकडनं काही निर्देश येण्याची जी काही भूमिका असेल ती तातडीनं त्यांना कळविण्यात येईल। जर पाहिलं तर 1 ते 2 दिवसामध्ये आता आचारसंहिता लागू होणार तर त्यामध्ये उपोषणकर्त्यांना कशा प्रकारे आवाहन करा, कारण काही कायदे व्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो। अशा वेळी समितीला काय आव्हान करेल? प्रशासनाच्या वतीने तर आमचं आव्हान हेच नाही की याच्यावर काही शासनकारवाही कारवाई चालू आहे लवकरात लवकर करण्याचा आम्ही शासनाकडून प्रयत्न करू। त्याचबरोबर मतदानाचा बहिष्काराचा जो समितीचा निर्णय आहे तर माझ्याकडनं त्यांना विनंती राहील की बाबा लोकशाहीचा हा पाया आहे मतदान म्हणजे त्याच्यावर कोणी बहिष्कार घालू नका आणि आपलं म्हणणं जे आहे ते शासनाकडनं त्याच्यावर सकारात्मक काही ना काहीतरी निर्णय होईल। तर त्यामुळे आपण आंदोलन जे आहे ते स्थगित करावं आणि काही वेळ द्यावी योगेश वडसे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन जे आहे ते नक्कीच सकारात्मक चर्चा करून या भूमिपुत्रांना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी केली आहे। या उपोषणाबद्दलची वितंबात बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। तुमचा इथेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सावेसोबत मी अनिकेत ठळक बातम्या।